लाडकी बहीण योजनेची केवायसी नवीन करताना किंवा एडिट करताना एक मोठा प्रॉब्लेम येतोय। शेवटी जे दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या ठिकाणी हो किंवा नाही करायचा आहे। मग तिथे नाही जो ऑप्शन सिलेक्ट करताय तर तो सिलेक्ट होत नाहीये, तर होच हा ऑप्शन सिलेक्ट होत आहे। मग याच्या खूप साऱ्या आपल्याला कमेंट्स आल्या आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की तो प्रॉब्लेम तुम्हाला नेमका काय येतोय। आणि याचं पहिलं कारण म्हणजे जे आपले व्हिडिओ रेग्युलर पाहता त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत नाही, हा पहिला प्रॉब्लेम आहे। कारण आपण प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे की कशा प्रकारे केवायसी करायची आहे आणि केवायसी करताना कोणत्या गोष्टी कोणत्या स्टेप फॉलो करायचे आहेत। आता यावर मी तुम्हाला उपाय सांगतो आणि आपण केवायसी करण्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता नवीन पद्धतीने जी केवायसी केली जात आहे किंवा एडिट केली जात आहे त्यामध्ये पण ते सुरुवातीला सांगितलेलं आहे। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, जसं की मी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केली आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला वरती 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर खाली जाऊन डेस्कटॉप साइड मोड ऑन करायचा आहे आणि अशा प्रकारे ही वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये दिसणार आहे। मग इथून तुम्हाला पुढे केवायसी करायला सुरुवात करायची आहे। काही जण काय करतात, हे ज्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत त्या इग्नोर करतात, वेबसाईट दिसते मोबाईल मध्ये म्हणजे झालं आपलं काम आणि पुढची प्रोसेस करायला जाता आणि मग त्या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं आहे तिथे हो सिलेक्ट होत आहे, नाही सिलेक्टच होत नाहीये, त्यामुळे काही जणांनी हो करूनच सबमिट करून दिलं आणि परत ते आता कमेंट्स करताय की आमच्याकडून केवायसी चुकली तर ती आता एडिट होईल का। तर ती एडिट होणार नाही जर का तुमची केवायसी आता चुकली असेल, कारण इथे स्पष्ट सांगितलेलं आहे ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे। म्हणजे जर का तुम्ही आधी केवायसी केलेली होती परत तुम्ही केवायसी केली तर तिसऱ्यांदा ती केवायसी होणार नाही किंवा तुम्हाला एडिटही करता येणार नाही। येथे मीही काही करू शकत नाही आणि तेही काही करू शकत नाही, कारण त्यांनी आधीच वॉर्निंग दिलेली आहे। आणि जर का तुमच्याकडून केवायसी बरोबरच होत नसेल तर मग त्याच ठिकाणी तुम्ही थांबून जायला पाहिजे होतं। तुम्ही कमेंट्स केल्या, मग त्या सर्व वाचल्या आणि त्यातून मला वाटलं की यावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने ही गोष्ट सांगून दिली। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की व्हिडिओ बारकाईने पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी काय सांगतोय त्या गोष्टी ऐकत चला। काही जणांना विश्वास नसतो, काही जणांना घाई असते आणि त्यामुळे या गोष्टी होत असतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, ज्यांनी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून जा। असेच महत्त्वपूर्ण आणि कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।